खरं आहे दादा तुमचं. तुम्ही माझ्याशी बोलले ना येऊन, मला ना आता जरासं माझ्या घरचा दबाव कमी झाल्यासारखं वाटायला लागले. काय माहिती का दडपण आल्यासारखंच झालं होतं बघा. काही कळतच नव्हतं काय करते काय वागते, आणि असं वाटत होतं लय मोठा लोड येऊन पडलाय माझ्या काळजावरती. काय घरातल्या सदस्यांनी एकमेकांशी नेहमी बोलून चालून राहिलं पाहिजे. मनात काही न ठेवता एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. खरं आहे. तरच त्या गोष्टींना घराला किंमत राहते. कामाच्या ताणामुळं कोणाशी बोलून कोण समजून घेईन हे कळतच नव्हतं. आत्या पण वावरात जात्यात आणि हे पण नसतात घरी, आणि तुम्ही प्रत्येक वेळेस कामाचं सांगायचं मला कळलंच नाही आहोत आत्या, तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगताय म्हणून. कदाचित माझंही सांगायचं चुकलं असेल. आणि मी पण तुला चांगलंच सांगायला जात होतो, पण काय होतं, आम्ही पण आयुष्यात बरेच बरे वाईट प्रसंग बघितलेत. त्यामुळे आमचा स्वभाव कधी कधी कडवट होतो. पण तू त्यातून चांगलं काय घ्यायचं ते ठरव, आणि वाईट काय चुकलं असेल ते सोडून दे आमच्याकडून. आहेत आत्या. पण आयुष्यात नीटनेटकेपणा, टापटीपणा आणि प्रत्येक काम प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित केलं पाहिजे. तरच त्या घराला, आयुष्याला, संसाराला किंमत आहे. खरं आहे तुमचं.